नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचा विचार. 100% पाणी येतच नव्हतं. पहिली गोष्ट म्हणजे सेकंड हाफ म्हणजे यायला लागलं पाणी, ते प्रमाण एकदम कमी होतं. त्यानंतर अनिल दादांच्या ह्याच्याने आमच्याकडे प्रयत्नाने म्हणजे बुस्टर लागलं. पहिले बुस्टर लागल्यानंतर आमच्याकडे म्हणजे जो प्रॉब्लेम आधी होता म्हणजे टँकर यायचे प्रत्येक बिल्डिंग मध्ये. इथला जो परिसर आहे ते सगळ्या परिसरामध्ये टँकर यायचा. कुठली अशी बिल्डिंग नाही की तिकडे टँकर नाही, की तिथे पाणी 24 तास नाही. पण दादांच्या कृपेने, अनिल दादांच्या कृपेने आमच्याकडे पाणी म्हणजे दररोज म्हणजे लाईन सोडून लाईन पाणी डेली येतो. हे बुस्टर लावल्यामुळे अनिल दादांचा आम्ही आभार मानतोय. सगळेजण आभार मानतोय. काही दिवसांनी महापालिकेचे निवडणूक लागणार आहे. कसं बघताय आपण, कसं उमेदवार, कसं काम, कसं माहितीये का, हा जो परिसर आहे इथल्या परिसरामध्ये हाच परिसर आहे की ह्याच्यामध्ये सुविधा नाहीयेत. हाच परिसर आहे याच्यामध्ये सुविधा बिलकुल नाहीये. तर आम्हाला या परिसरामध्ये सुविधा मिळतील, कारण का आता जो आमचा पाण्याचा प्रॉब्लेम होता तो दादांच्या ह्याच्याने आम्हाला सॉल्व्ह झालेला आहे. म्हणजे आम्हाला आता पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. बाकीच्या काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तरी त्यांना सांगितलं ना तरी ते आमच्या पूर्ण करतात. तर आम्हाला असं वाटतं की इथला जो परिसर सुधारावा आणि त्या सुधारण्यासाठी जो योग्य माणूस आहे ना त्यालाच आम्ही निवडणूक देणार.